नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही कांदे पोहे तर खाल्ले असतील, तर तसेच पोह्याचा चिवडा पण खाल्ला असेल. तर आज आपण पोह्याचे भजी म्हणजेच पोह्याचे पकोडे कसे करायचे ते पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण याचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पोहे घेतलेले आहेत अर्धा कप, 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप दही घेतलेला आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं याचा ठेचा करून घेतलेला आहे, कढीपत्ता, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण आता पोहे हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. चांगले 1-2 वेळा असे धुवून घ्यायचे आहेत. मग त्यामध्ये आपण आता पाणी घालून घेणार आहोत थोडंसं, म्हणजे पोहे आपले चांगले भिजले गेले पाहिजेत. 5 ते 10 मिनिटं लागतात भिजायला. जसं आपण कांदा पोह्यांना पोहे भिजवतो तसे हे पोहे भिजवायचे आहेत. बघू शकता असे पोहे भिजवले गेले पाहिजेत, चांगले असे पातळ एकदम असे झाले पाहिजेत, मऊसूत. त्यानंतर इकडे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता भिजवलेले पोहे घालून घेणार आहोत. असे पोहे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता बेसन पीठ घालून घेणार आहोत 2 चमचे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत 2 मोठे चमचे. मग दही घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. दही घातल्यामुळे मी इकडे पाण्याचा वापर नाही केलेला आहे. आपण आता हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. त्याची पेस्ट करायची आहे, चांगली अशी पेस्ट झाली पाहिजे. आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपण आता हे पोह्याचे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण हे 1 ते 2 मिनिटं चांगलं फेटून घेणार आहोत चांगलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता बेसन पीठ घालून घेणार आहोत. मग परत फेटून घ्यायचं आहे हे बॅटर. गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत बॅटरमध्ये, असं चांगलं फेटून घ्यायचं आहे. बघू शकता अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे बॅटरची. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत बारीक चिरलेला. मग आलं व हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत. जिरं घालून घ्यायचं आहे, धने पावडर घालून घ्यायची आहे, गरम मसाला घालून घ्यायचा आहे, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये, कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मग चमच्याच्या साहाय्याने परत हे बॅटर असं थोडं फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हे बॅटर पातळ वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता. असं बॅटर झालं पाहिजे. इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलेलं. आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये पोह्याचे भजी सोडणार आहोत. एक एक असे हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. चांगले गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले भजी चांगले गोल्डन ब्राउन झालेले आहेत. आपले पोह्याचे भजी तयार झालेले आहेत. पोह्याचे पकोडे तुम्ही हे पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर पण खाऊ शकता. बघू शकता तुम्ही. माझी ही पोह्याची भजी किंवा पकोडे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.